ही बॅटरी ऑपरेटेड प्रेशर वॉशर आहे. म्हणजे आपण ही बॅटरी ऑपरेटेड 8 इंची चेन सॉ आहे. याची सुद्धा बॅटरी ह्याच प्रकारे आहे. ही बघा एकदम इझी एकदम काम झालेलं आहे. आता हे पाहू शकता आपण. हे 6 इंची सुद्धा बॅटरी ऑपरेटेड चेन सॉ आहे. हे प्रूनिंग साठी वापरलं जातो. होऊ शकतं इथं ऑन आहे. एकदा इथे ऑन केलं आपण, इथे ऑन करायचंय. त्याचं ऑन झालं की इथून आपण याला ऑपरेट करू शकतो. बरोबर झालं. मी याचा डेमो इथेच दाखवतोय तुम्हाला. तर झाली. पुन्हा एक कापू. ओके, ही फांदी सुद्धा बघितली. जार कापला नाही. ही आपण बघू शकतो की एवढ्या जाळीची फांदी सुद्धा या प्रूनरने आपण कट केलेली पाहू शकतो. साहिल कृषी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करतो. अर्थातच सगळ्यांना जय जवान जय किसान. आज पुन्हा एकदा आपण आहोत साहिल कृषी सेवा केंद्र निगडी येथे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता प्रगत तंत्रज्ञान, म्हणजे आज शेती क्षेत्रामध्ये जर क्रांती झालेलीच आहे आपल्याला बघायला सगळ्यांना मिळते. पण आधुनिकता काय असते, म्हणजे आधुनिक उपकरणं कशासाठी यावी लागतात, त्यांचे शोध का लागतात आणि ते आपल्यापर्यंत पोहोचणं का महत्त्वाचं असतं. कारण दिवसेंदिवस कामाचा व्याप असतो, माणसं मिळत नसतात आणि सगळ्याच गोष्टी अशा आहेत ना की पूर्वीसारख्या काही गोष्टी आपल्याला त्या पद्धतीने करता येत नाहीत आता, बरोबर की नाही. त्यासाठी आपल्याकडे आधुनिक उपकरणं असणं फार गरजेचं आहे. आज आपण इथे बघू शकतो की साहिल कृषी सेवा केंद्रामध्ये आज आपल्याकडे ह्या मशिनरीज आपल्याला बॅटरी ऑपरेटेड बघायला मिळतात. आता बॅटरी ऑपरेटेड म्हणजे काय की ज्या बॅटरीवर चालतात. म्हणजे आतापर्यंत आपण लाईटची बॅटरी वगैरे असे हेच प्रकार बघितले होते. पण आज बॅटरी प्रत्यक्षात बॅटरीमुळे म्हणजे एखादी चेन सॉ असते ती पेट्रोलची असते, पेट्रोल इंजिन असतं त्याला आणि पेट्रोल शिवाय ते चालत नाही असं आपलं म्हणणं होतं. पण आज तंत्रज्ञान एवढं प्रगत झालंय की आज बॅटरी ऑपरेटेड मशिनरी सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. म्हणजे आपलं काम किती हलकं होऊ शकतं किंवा सोपं होऊ शकतं. म्हणजे माझ्याकडे एखादी मोठी चेन सॉ नाही आहे म्हणून मी हे काम करू शकत नाही, मला हे जमणार नाही किंवा मला माणूस मिळत नाही, ही आता तक्रार आपण करूच शकत नाही. आलं का लक्षात. त्याच्यामुळे आज आपल्याकडे इथे आपल्याला बघायला मिळतं की साहिल कृषी सेवा केंद्राने आज साहिल कृषी सेवा केंद्रामध्ये ही सगळ्या मशिनरीज आपल्या शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध केलेल्या आहेत. अर्थातच चरपरे सरांचं ह्याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे की जसं नवीन तंत्रज्ञान येतं, जसं नवीन मशिनरीज त्यांच्याकडे म्हणजे शेअर केल्या जातात त्यांच्यापर्यंत, त्याचं ते पूर्ण अभ्यास करून त्या इथे मागवतात आणि त्या आपल्या शेतकरी बांधवांना कसे देता येतील याच्यावर त्यांचा जास्तीत जास्त म्हणजे कल असतो त्यांचा आणि त्याचा ते प्रयत्न करत असतात. तुम्ही आज आपल्याला इथे दाखवतोय की इथे हे एक प्रूनर आहे, म्हणजे फांद्या वगैरे कट करण्यासाठी. म्हणजे आता ह्याचं काय, हे आपल्याला इथे आता एवढं दिसतोय, हा म्हणजे हा हाताशी एखादी फांदी असेल तर आपण कट करू शकतो. पण हा उंचावर असलेली फांदी सुद्धा कशी तोडू शकतो ते आपण आता बघणार आहोत. त्यानंतर हे इथे चेन सॉ आहेत, ह्या चेन सॉ बॅटरी ऑपरेटेड आहेत. तिथे प्रेशर वॉशर आहे आपल्याला बघायला मिळतंय. तर मी आता सरांना विनंती करेन की हे थोडंसं इथे आम्हाला आता सांगा की याची माहिती साधारण काय. इथे एक बार आहे, टेलिस्कोपिक बार आपल्याला बघायला मिळतोय, त्याचा वापर कसा नक्की होणार आहे. तर इथे प्राथमिक आता आम्हाला माहिती द्या आणि नंतर याचा डेमो आम्हाला मात्र तुम्ही नक्की करून दाखवा. इथून तुम्ही सांगितलं तरी चालेल की हा प्रेशर वॉशर आहे, हा कशा पद्धतीने काम करेल. जय जवान जय किसान. सर्वात प्रथम आपण सर्व ओळख करून दिलेलीच आहे. नक्कीच ही बॅटरी ऑपरेटेड प्रेशर वॉशर आहे. म्हणजे ह्यानी फवारणी पण करू शकता, इतर गोष्टी सुद्धा क्लीन सुद्धा करता येतो. क्लिनिंगसाठी आपण क्लिनिंग साठी सुद्धा वापरू, गाडी वगैरे धुण्यासाठी सुद्धा. ही याची बॅटरी आहे. ही बॅटरी ह्या ठिकाणी लागतो आणि हे ऑपरेट होतो. ह्याला एक पाईप लागणार आहे, आपण त्याचा डेमो करून दाखवणार आहोत. हे प्रेशर वॉशर. त्याच्यानंतर हे पाहू शकतो आपण, हे बॅटरी ऑपरेटेड 8 इंची चेन सॉ आहे. ह्याची सुद्धा बॅटरी ह्याच प्रकारे आहे. हे बघा एकदम इझी एकदम काम झालेलं आहे. आता हे पाहू शकता आपण, हे एकदम इझी ऑपरेटेड आहे. 8 इंची आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी 6 इंची सुद्धा बॅटरी ऑपरेटेड चेन सॉ आहे. हे प्रूनिंग साठी वापरला जातो. ही बॅटरी लागणार आहे. ही बॅटरी ह्या ठिकाणी लागली की इथून ऑपरेट करणार आहोत.
हे पोल किती मोठा आणि लहान करता येतो आपल्याला. टेलिस्कोपिक बार टेलिस्कोपिक आहे. 10 फुटी आपण हाईट त्याची वाढवू शकतो. नक्कीच. जी काय झाडांची छाटणी वगैरे करायची आहे, कारण कोयतीने कोराडीने जी आपण छाटणी करत होतो तर एरे वाकड्या फांद्या व्हायचे, पिंचकायचे आणि त्यांना एक वेगळी जखम व्हायची. त्याच्यासाठी हे एकदम फाईन कट होतं सुद्धा इजा त्याच्यामुळे पोहोचत होती. प्रश्न आणि फाईन कट होणार आहे आणि एकदम सोपं काम होणार आहे आणि जलद काम होणार आहे याने. त्याचप्रमाणे प्रुनिंग जे पद्धत असतो आपली, ते एकदम छोट्या छोट्या जे फिंगर साईज वगैरे फांद्या वगैरे जे कापायच्यात आपल्याला, ते ह्याने आपण कापू शकतो. इथं ऑन आहे, एकदा इथे ऑन केलं आपण, इथे ऑन करायचंय, त्यानंतर ऑन झालं की इथून आपण याला ऑपरेट करू शकता. बरोबर झालं. मी याचा डेमो इथेच दाखवतोय तुम्हाला, बाकी डेमो आपण करून दाखवणार आहोत. फील्डवर आपण बघू शकतो. हे पाहू शकता, थोडी स्टिक मोठी आहे, तरी सुद्धा कापतोय तो. बघा किती, आणि सुकी फांदी कापतोय बघा. छान एकदम. ह्याची बॅटरी बघा कशी ऑपरेट होते. 2 बॅटरी मिळणार आहेत त्याच्यासोबत आपल्याला. या सगळ्या मशिनरी ज्या आहेत त्या आपल्या इथे उपलब्ध आहेत साहिल कृषी येस सर, हे सगळं मशिनरी ह्या ठिकाणी उपलब्ध आहेत. ह्या ठिकाणी एक आपण पोल पाहत आहोत आपण. ह्या ठिकाणी हे 10 फूट लांब होणार आहे पोल. बरोबर. याला इथे बॅटरी कशी पद्धतीने वापरायचं हे सुद्धा मी तुम्हाला दाखवतोय. या ठिकाणी ही बॅटरी लागणार आहे. ही बॅटरी ह्या ठिकाणी लागली की इथून ऑपरेट करणार आहोत. हे पोल किती मोठा आणि लहान करता येतो आपल्याला. टेलिस्कोपिक बार. टेलिस्कोपिक आहे. 10 फुटी आपण हाईट त्याची वाढवू शकतो. किती उंचावर एखादी काय फांदी असेल किंवा 10 फुटापर्यंत जाऊ. आणि ह्या सगळ्या त्याला अटॅच होणार. यस यस, ही सुद्धा आपण फांदी जी आहे हे सुद्धा आपण इथे एवढा मोठा दिनेश भाई जरा मदत कीजिए हमको. पकडे. जे पाहिजे तिथे आपण तो लॉक करू शकतो. ही बघा, ही जी प्रोनर आहे, पोल जो आहे, ह्या पोल एवढा मोठा 10 फुटी पोल होणार आहे. आणि आपण त्याला मी आता तुम्हाला ऑपरेट करून दाखवतोय थोड्यात. नक्कीच. म्हणजे अद्ययावत तंत्रज्ञान कशाला म्हणतात. ही बॅटरी इथून काढली ऑलरेडी आपण, त्याला पोलला बॅटरी लावलेलीच आहे. ही कसं फिट होईल ह्या ठिकाणी हे पाहू शकता आपण. हे झालं. बरोबर. याला आपण खाली वर करू शकता, दिलेले आहेत. हे कशा पद्धतीने होतंय ऑपरेट हे पाहू शकता. खूप सुंदर. हे बघा इथे खूप सुंदर, खूप सुंदर. ठीक आहे, सुंदर, परफेक्ट. आपण काय करूया, फील्ड वर आपण जाऊन ह्याचा डेमो करूया. नक्कीच नक्कीच. आम्हाला तुम्ही ते जरा दाखवा. ठीक आहे, आपण फील्ड वर याचे डेमो पाहूया. हा, हे बघा इथे आता आपण बघू शकतो की हा टेलिस्कोपिक बार याला म्हणतात. म्हणजे हा जो आपल्याला बघायला आता मिळतोय, हा म्हणजे ह्याचा आपण किती पण ऍडजस्ट आपण पाहिजे तसा तो करू शकतो. बरोबर. 5 फूट 10 फूट म्हणजे जेवढ्या उंचीवर फांदी किंवा जे काय असेल ते तोडण्यासाठी जेवढ्या उंचीवर आहेत तेवढ्या उंचीसाठी आपण तो ऍडजस्ट करू शकतो. ह्याला आपण आता 6 इंची बॅटरी ऑपरेटेड चेनसो आता आपण ह्याच्यावर फिट केलेली आहे. बरं, ही काम कसं करते ऍक्च्युअली एक्झॅक्ट ते आता आपण इथे बघणार आहोत. आम्हाला सर जरा ह्याचं काम कसं चालतं किंवा हे काम कसं केलं जातं त्याचा जरा डेमो आम्हाला दाखवला तर बरं होईल. ओके. 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 हे आता आपण बघितलं होती ही 6 इंची लावली होती. 6 इंची लावली. याच्यावर आता आपण 8 इंची सुद्धा लावू शकतो. आपण लावून पाहूया या ठिकाणी. ही काढा म्हणजे आपल्याला लक्षात. त्याला मी थोडा छोटा करतोय आता. चालेल. ओके. त्याला असं चेंज करण्याची इथे जरा पकडा. याला आपण असं चेंज केलं. बरोबर आहे. आता आपण या ठिकाणी आपण 8 इंची आता लावत आहोत. आता लावतोय ती 8 इंची. ही इथे बॅटरी याला लावलेली आहे, हे पाहू शकता आपण. बॅटरीची आवश्यकता आपल्याला नाहीये कारण काय ऑलरेडी ह्या बारला बॅटरी लावलेली आहे आपण. लावलेली आहे. बरोबर आहे.
बरोबर. इथे आपण खाली याला बॅटरी आहे, इथे आपण सॉ लावत आहोत. लागली. आता आपण ह्याचाही डेमो करून पाहूया. तिचे हे जरा पाय तसे ऍडजस्ट करता येते ना. हो हो हो, ह्याला पुन्हा तुम्ही जशी पाहिजे. मग ती जरा स्ट्रेट हे बघा. अशी घेऊ. हा स्ट्रेट घ्या. स्ट्रेट जरा स्ट्रेट घेता. स्ट्रेट घेऊ, अशी घेऊ. ठीक आहे. ओके. कट झाली. पुन्हा एक कापू. येस येस, परफेक्ट. आता ही झाली 8 इंचाचा, पण हा आपला डेमो आता बघितला आपण. याच्या पुढे आपल्याकडे आहे प्रूनर. त्याचाही आम्हाला साधाही डेमो देतो मी तुम्हाला. आता याच्या आधी आपण बघितलं ते आपण चेनसॉ त्याच्यावर हा जो बार आहे, टेलिस्कोपिक बार आहे, त्याच्यावर आपण चेनसॉ फिट करून आपण कटिंग करताना बघितलं. ब्रांचेस म्हणजे फांद्या ज्या असतात त्या आपण त्याच्या माध्यमातून आपण कट करू शकतो. त्याच्यानंतर प्रत्यक्षात प्रूनिंग सुद्धा आपण करू शकतो, बरोबर की नाही. एखादी छोटी फांदी असेल तरी ती आपण कट करू शकतो. म्हणजे वरती आपल्याला तिथे आपला हात पोचत नाहीये, पण हा बार मात्र तिथे त्या प्रूनरला घेऊन जाऊ शकतो. तो प्रूनर जो आहे तो आता आपण याच्यावर फिट करूया. हे पाहू शकता आपण. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये जो पाहिलेला आहे आपण, बरोबर. हे सिकेटर आहे. त्याचप्रमाणे ह्याला आपण इथे खेचलं, हे बसलं इथे. इथे याला ऑन केलं आपण, बरोबर. ऑन झालं. त्याला आपल्याला जर स्टिक लहान मोठी करायची जर असली आपण, तर आपण करू शकतो. हे 10 फुटापर्यंत आहे शकतो आपण. आपण पाहूया. इथे फांदी ही जरी आपल्याला तोडायची आता समजा इथली कुठली. हा म्हणजे आपल्या समोर दिसते ती. हा तोडूया ना. हे घ्या. हे बघा, हे आता प्रूनिंग करायची झाली आपल्याला. झाली. म्हणजे जिथे आपल्याला चेनसॉची गरज नाही आहे कटिंगला, म्हणजे फांदी एकदमच जो मोठी असेल तर चेनसॉ वापरायची, आणि जो फिंगर साईज आपल्याला फांद्या तोडायच्या असतील तर आपण हे अतिशय छान माध्यम आपण वापरू शकतो. अतिशय सुंदर. म्हणजे अगदी म्हणजे झाडावर न चढता आपण बघू शकतो की इथे झाड आहे, ह्या झाडावर आता आपल्याला काही चढताना येणार नाहीये, पण तरी सुद्धा झाडावर न चढता त्याच्या फांद्या आपण तोडू शकतो. म्हणजे प्रूनिंग आपण थोडक्यात आपण करू शकतो. ओके, आपण ही फांदी सुद्धा बघितली. जार कापला नाही. ही आपण बघू शकतो की एवढ्या जाळीची फांदी सुद्धा ह्या प्रूनरने आपण कट केलेली बघू शकतो. सगळ्या शेतकरी बांधवांसाठी विक्रीसाठी उपलब्ध केलेले आहेत. तर मी असं म्हणेन की प्रत्येक शेतकरी बांधवांनी ह्या गोष्टीचा, ह्या सवलतीचा आणि ह्या आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा. आणि अशा साहिल कृषी सेवा केंद्र सदैव त्यांच्या सेवेसाठी तत्पर आहे. याच्याबद्दल कोणाला काही विचारणा करायची असेल, विचारायचं असेल तर केव्हाही फोन करू शकता किंवा प्रत्यक्षात साहिल कृषी सेवा केंद्राला आपण भेट देऊ शकता. आता आपण बघू शकतो की बॅटरी ऑपरेटेड प्रेशर वॉशर हा आता त्याला आपण बॅटरी लावलेली आहे, लावलेला आहे त्याला. हे बकेट मध्ये आपण टाकू शकतो. अगदी आपण म्हणजे होम पर्पज बोलतो ना त्या टाईप मध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. म्हणजे वॉशिंग पण करू शकतो, त्याच्यानंतर फवारणीसाठी सुद्धा हा आपण यूज करू शकतो. इथे आपण बघतोय की आता याच्यामध्ये सक्शनसाठी आपण पाईप टाकलेला आहे, इथे सक्शन झालेलं आहे. आणि आता ही म्हणजे वॉशिंग पण करू शकतो म्हणजे आणि फवारणी सुद्धा करू शकतो. म्हणजे थोडक्यात मल्टीपर्पज आपण ह्याला बोलू शकतो. आणि हे तंत्रज्ञान खरोखरच आपण या तंत्रज्ञानाचा अवलंब आपण केलाच पाहिजे 100% सगळ्यांनी. येस, म्हणजे अगदी लाईट समजा म्हणजे इलेक्ट्रिसिटी नसेल आणि आपल्याला समजा गाडी धुवायची असेल किंवा कुठे फवारणी करायची असेल तरी आपण ती करू शकतो. क्लिनिंग करायचं असेल तरी आपण ती क्लिनिंग सुद्धा करू शकतो.